नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी चालले रक्षाबंधनला म्हणजे राखी बांधण्यासाठी. तर आता मी बससाठी चालले. ताईने आरतीची तयारी अगोदरच केली. मी आले रक्षाबंधनला आणि इकडे बोल बाबू बोल. रक्षाबंधन बघा आमच्या वेदाचे ना 2 दात पडलेत आणि आल्यापासून ना मी वेदाला हसते कारण वेदाचे 2 दात हे बघा पुढचे पडले. अगोदर ना आलेले तेव्हा खालचे पडले होते, ते आले आणि ते आता पेसडे आलेत आणि वरचे पडलेत ना ते बघा. आता मी मोबाईल चालू केलाय म्हणून हा असा लटकलाय, नाहीतर इथे मारून इथे पळाला असता. आज आहे रक्षाबंधन, तर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळेजण आज एक्सायटेड असतात, बहिणी पण आणि भाऊ पण. तर मी पण आज आले आहे राखी बांधायसाठी मठामध्ये. तर आता म्हणजे ताईच्या इथं आले आहे मठामध्ये आणि इथे सर्वजण येतात. जे माझे भाऊ आहेत ते सर्व इथेच येतात. राखी किंवा भाऊबीज असेल तर इथेच सेलिब्रेट करतो आणि आपापल्या घरी जातो. पण किंवा भाऊबीज माझं एकच असतं की त्या दिवशी फक्त आरतीच्या टायमिंगला भावानी फक्त आरती ओवाळताना पुढे पाहिजेत. बाकी भाऊ घालू देत अगर नाही घालू देत असं काही नाही की घाललंच पाहिजे. माझं फक्त एकच की त्या दिवशी ते पुढ्यात असणं आणि राखी ओवाळणं हे मोठं भाग्य असतं आपलं. आरतीची तयारी पण करून ठेवले आणि तिने खोबरे वड्या पण केलेत. जेव्हा आम्ही ताईकडे येतो ना, ताईचं अगोदरच यायच्या अगोदरच जेवण तयार होतं आणि आता पण आहे ना तिथं जेवण तयार झालं आहे. आता मी जेवणाची टेस्ट म्हणजे कसं झालं आहे काय हे बघून येते. काय ओंकार, किती दिवसात? हाच अगोदर बोला मला यायला मिळणार नाही पाऊस असेल तर. एका वर्ष दिसतोयस. पुढचा हाताचा या की येतात जेवायला पण नाही थांबत आणि लगेच पळून जातात. काय ओंकार, सकाळी उठलो किती ओंकार बघ तरी हाय तरी कर. लावले आता बाकीचे येतील. आता बघूया किती वाजपर्यंत येत आहेत. नाही अरे इथे लाव त्याच्यात थोडीशी डोक्यावरच इथे टाकून द्या. आता बांध घे समोर घे. हात दे गेलो त्याला गोड भरवू येता. राखी छान दिसते राहू दे राखी. पहिला बरं राहू दे चॉकलेट दिला. आयफोन दे. खा पटकन खा. हळू हात चावतो की नाही. हां त्याला आम्ही पावडर लावते आणि बघा पावडरच्या चेहऱ्यावर फुटले का तर तो ऐकतच नाही. तर जरा तरी त्याच्या चेहऱ्याला कोणी हात लावला ना की लगेच रडतो हा मुलगा. मोठा झाल्यावरती जर चेहऱ्याला हात लावला तर मला वाटतं मारे. हा देवाचा नैवेद्य आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत इथे जेवणामध्ये. हे संपूर्ण जेवण ताईने बनवलं आहे आणि मी यायच्या अगोदरच सर्व रेडी झालं होतं. आता वाट बघते बस कधी सुटेल. नेहमी आठवणीने वाट बघणारे माझे 2 भाऊ म्हणजे आता तुम्हाला आणि पाठोपाठ दिसेल. हे दोघं असे लहान आहेत आणि ना ते अगोदरच रक्षाबंधन किंवा भाऊबीज असली की मी गेल्या विचारते दीदी तू लवकर का नाही आली, आणि ते आठवणीने वाट बघत असतात. तर ते बघून मला ना खूप आनंद होतो की कोणतरी रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवशी वाट बघत असतो भाऊ असं होतं.
तर तेच की मी बोलते तसं की आरतीला फक्त पुढ्यात उभे असणंच महत्त्वाचं असतं. तशा प्रकारे इथे आल्यावर मला ते जाणवतं की कोणतरी वाट बघत आहे. आजच आले जो मधून रस्ता आहे कर्जरीतून खाली यायला म्हणजे गावात त्या रस्त्यानंच आले आणि आता मी घरी गेल्यावरती लगेच घरभरणीला जाणार. तर आज आहे अन्या काकांची घरभरणी तर आता तिकडे जाऊया. तर चला मग आता आले मी घरी आणि राखी बांधून झालेत माझे. आम्ही कृष्णाला पण राखी बांधतो तर आता संध्याकाळी कृष्णाला राखी बांधणार. त्याच्या अगोदर आम्ही आईला घेऊन आता मी जाते अन्या काकांच्या घरभरणीला. तर चला मग तिकडे जाऊन भेटूया. आम्ही चाललोय घरभरणीला आणि ना म्हणजे गवत उगवलंय म्हणजे पायाखाली बघूनच जायला लागतं कारण भीती वाटते संध्याकाळची वेळ आहे म्हणून. नवीन घरभरणीचं घर ना. हे नवीन घराचा हॉल आहे आणि बाजूला एक रूम आहे. तिथूनच समोर तुम्हाला देवखोली दिसेल. काकी बसले आहे. हा एक रूम आहे आणि बाजूला पण एक रूम आहे. पाठीमागे किचन आहे. घरी आल्यावरती दरवर्षीप्रमाणे मी माझ्या कृष्णाला राखी बांधली आणि समोर तुम्हाला खोबरेवाडी दिसत असेल ती ताईने केली आहे. नंतर बाबांना राखी बांधली. तर हाच होता रक्षाबंधनचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा.